एक तू नित्य आयशा सायरा नित्य महिमामध्ये गायल्या सायरा. आणि भाऊनी त्या विषयाला
कॅन्सल कर आणि तिचा देखणेपणा तुला सुंदर दिसेल, त्या घरात तुझं भागून जाईल. तुलाच आवडेल घर भागू नको. मंदिर बांधताना त्या मूर्तीची उंची किती असावी, आपलं दर्शन कसं व्हावं, मंदिरात आल्यानंतर समाधान कसं मिळावं, याच्यात सुद्धा संकल्पना अनिल राणेच्या आणि कोयना भागामध्ये जी मंदिरं सुंदर झालेली आहेत त्याला मला वाटतं त्याने स्पष्टच केलेलं आहे त्याच्या डिझाईन. म्हणजे सिव्हिल इंजिनियर जो इथला चमत्कार बघायला मिळतो कोयनेमध्ये तो अतिशय उत्तम आहे. त्याचा त्याने पूर्ण फायदा उचललेला आहे. दुसरं म्हणजे त्याचं टेबल बुक आपल्या कोयना प्रकल्पावर आहे, अतिशय सुंदर आहे. त्याच्याबरोबर फिरताना जी जुने आपले कर्मचारी होते, जे अधिकारी होते, जे 80-85 वर्षाचे होते, त्यांच्या ज्यावेळेस आम्ही भेटी घ्यायला जायचो त्यांच्या डोळ्यातला आनंद असतो याचे की आपला इतिहास कोणतरी लिहिला जातोय. किती जणांनी टेबल बुक बघितले? जरा हात वर करा. सर तुम्ही बघितले? कॉपी टेबल बुक जो कोयना प्रकल्पावर अतिशय सुंदर पुस्तक आहे की प्रत्येकाच्या घरात तो असलाच पाहिजे की त्या ठिकाणी आपण ज्या जमिनी दिल्या प्रकल्पाला असं आपल्याला वाटत होतं त्या ठिकाणी कशी अवस्था होती आणि आपल्या जमिनी आपण गव्हर्नमेंटला दिल्यानंतर आपल्या राष्ट्राचा जो उद्धार झालेला आहे तो त्या पुस्तकामध्ये आणि त्या पुस्तकामध्ये जी फोटोग्राफी केली ती अनिल राणे. दुसरं म्हणजे स्टेनलिंगचं काम झालं, दिवस रात्र काम चालू असायचं. त्या कामावर एवढं झोपून दिलेलं काम अनिल राणेने की त्याला विश्रांती नसायचे. ती एक देसाई साहेब आहे की यांच्या लक्षात येईल की ते किती काम करायचे की रात्री अपरात्री त्यावेळेस जर आम्हाला हात वाजलं की आम्ही विदाउट अंघोळी न करता त्या गाडीसमोर उभं असायचो आणि हा कराड पुणे पूर्ण खराब असायचा. जोरात पाऊस असायचा आणि त्या याच्यातून आपली आपली कामं आम्ही करत असायचो. आणि याचं श्रेय सर्वात जर कुणाला जात असेल तर अनिल राणेला अधिकारी वर्गाने जातो की त्याने आमचा स्वभाव होतं. म्हणूनच आम्ही जरी आम्हाला वाटत होतं आम्ही कामं करत होतो पण तो कामं नसताना तो इतिहास लिहित होतो हे आपलं आमच्या लक्षात येते की समाधानामध्ये आता अनिल राणे जो बाहेर पडत होता त्याच्या पाठीमागे जो जे कष्ट आहे ती आहे श्रद्धा राणे. ही मला वाटतं पहाटे उठूनच त्याला पहिल्यांदा नाश्ता लागतो आणि मग तो घरात बाहेर तो कुठंच काही करत नाही. साधा चहा पण त्याची तब्येत राखण्यासाठी श्रद्धा राणेचा कोणता योगदान असं बरंच काय बोलण्यासारखं आहे. तुम्ही सर्वजण नशीब वाटा या ठिकाणी कदाचित आता पहिला प्रकल्प बघितल्यानंतर आम्हालाही वाईट वाटतं की करताना मला वाटतं तुम्ही पहिल्या प्रकल्प वाटतात याच ठिकाणी वास्तव्य करतो. पण आपण जर भाऊ जायला नको पाहिजे होते की ज्या लोकांचं जास्त जबाबदारी येते की प्रकल्पाकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला. तुम्ही जर साहेब लोक की यांनी या हा प्रकल्प आपला कसा कशाला येईल इकडे सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे. आम्ही पाहिलेली कोयना आणि तुम्ही पाहिलेली कोयना याच्यामध्ये जमीन असणारा फरक आहे. म्हणून तुम्ही कोयनेच्या वसाहतीमध्ये राहायला तयार नसा. पण तुम्हाला जर आपल्या कोयनेची काळजी घ्यायची असेल तरी जरी आम्ही गेलो तरी आमची येणारी पिढी आहे त्याने असं म्हटलं पाहिजे की आम्हाला कोयनेला एक तरी भेट द्यायला पाहिजे. कोयना हे स्वर्गच आहे. स्वर्ग कुठे गेल्यानंतर तिथं असं नाही तर ज्या ज्या ठिकाणी निसर्गाने तयार केलेली ठिकाणे याच ठिकाणी स्वर्ग आहे. अनिल राणे यांना लाख शुभेच्छा. त्यांचे वडील अशा कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि आजचा दिवस गोड झाला आणि मी माझा 2 शब्द संपवतो. परंतु जी काही ज्ञानाची शिकवण मला प्रकल्पाने दिलेली आहे आमच्या समोर ज्याने काम केले ज्याने मार्गदर्शन केले त्यांचं मी स्मरण करतो, चिंतन करतो. जे आह्यात आहेत त्यांना मी धन्यवाद देतो, जे आह्यात नाही आहेत त्यांचं मी चिरस्मरण करतो. अशी बहुसंख्य नावं घेता येतील की त्यांचं पाहुणे म्हणून असलेले सुरेश सर, उपस्थित आमचे सहकारी अधिकारी वर्ग आणि आपण सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक
स्वागत करतो. माझ्यावर प्रेम करणारे सर्व जण या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचेही या ठिकाणी मी पंचकृषीत आले त्यांचेही स्वागत करतो. माझ्या या कार्यक्रमासाठी माझ्या गावाकडून माझे बंधू सगळे सगळे नातेवाईक आले त्यांचेही मी स्वागत करतो. तसेच माझ्या बालपणीचे मित्र आहेत की ज्यांच्यावर आम्ही सहमतीवर खेळलो 5 पैसे ते अनुभव शेअर करण्यासाठी आलेले आहेत आमचे वर्ग मित्र, त्या सगळ्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. मुंबईमध्ये आपण 10वी मध्ये कोकणात राहिलेला माणूस हा कामानिमित्त पहिल्यांदा मुंबईला जातो. 10वी झाले आणि मुंबईत जाताना मला शेजारी चांगले माणसं भेटली. मी शॉर्टकट मारतो, खूप उशीर झालेला आहे. शेजारी अशी माणसं भेटली, मी अड्ड्यात राहत होतो पेटिंग मध्ये, काळाच्या पेटिंग मध्ये मी राहत होतो. अशा आदिवासामध्ये राहत असताना आपल्याला काय संस्कार होते तर ते संस्कार आमच्या पिढीतून आलेले होते आणि ते संस्कार असे होते मला आज तुमच्यासमोर उभे केलेले. त्या गल्लीतून इतर ते येण्याचा मार्ग हा आपला संस्कार देतो आणि आपण आपल्या पिढीला आपल्या मुलांना संस्कार शिकवण्यासाठी फक्त वेळ आणि वेळ द्या. त्याला गॅजेट टूल देऊ नका, फक्त वेळ द्या. त्याला काय वाटते, त्याला काय हवं नको, त्याला काय शंका कुशल लागली त्या तुम्ही द्या आणि आपणच सर्व तारणारा म्हणण्यापेक्षा आपण तुझा मित्र आहे हे शिकवा. तरच आजची पिढी भावी पिढी आपली वैज्ञानिक दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं ते सुजलाम सुफलाम करेल की मी माझ्यासह अनुभव सांगतोय. आणि मला असाच एक माणूस भेटला, नाही हा माणूस वेगळा आहे, याला आपण आधार दिला पाहिजे. त्याच्या खोलीमध्ये मला दाद दिला, कृपया खेळायचा आधार केला आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. आणि मग नाईट कॉलेजमध्ये जॉईन झालो कारण आपल्याला दिवसा नोकरी करायची, बँकेत काम करायचं, आपल्या पिंड बँकेच्या कारकुनी करण्याचं नव्हतं, तरी परंतु मिळेल ते काम करणं हा उद्देश होता. ते करत करत शेवटी मी बॉम्बे टेलिफोन मध्ये लागलो आणि भारतातली पहिली ओळखची केबल आम्ही 4 पेट्रोकेमिकलला टाकण्याचं काम मिळालं. जगातलं तंत्रज्ञान आपण पहिला आत्मसात करत होतो आणि ते नवीनच होतं आणि ते शिकून करायचं होतं. ऑस्ट्रेलियन कंपनी होती, त्याच्या अंडर आम्ही काम करत होतो. तो प्रवास चालू असताना इकडे मला कॉल आला. इकडे कॉल आल्यानंतर बाबांना असं वाटत होतं की शासकीय नोकरी म्हणजे खूप मोठं काहीतरी आहे आणि त्यावेळी निश्चित होतं आधी ते मानलं जातं. मी इथं आलो, जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर आपल्याला पद वगैरे काय माहित नव्हते आम्हाला इथं कोण कोणत्या कॅडरचं आहे काय. आणि त्याच्यानंतर मला वाटलं, बघितलं मी 21 फेब्रुवारी 1991 हजर झालो आणि 28चा महिना होता. 8 दिवसाचा पगार 135 रुपये 40 पैसे आला आणि माझा खर्च 1100 रुपये झाला होता. ते बघितलं मी हा काम सोडून निघून गेलो. नाही आपल्याला हे जमणार नाही. त्यावेळी 7,500 पगार तिकडे होता आणि मग एवढ्या 2400 रुपयात कसं काम करायचं. परत बाबा माझ्या मित्राला पाठवलं, चंद्रगाव मांडवरला पाठवलं आणि मला परत घेऊन आले आणि तो आजपर्यंत मी तो स्थिर झालो. आणि मग आडेकर साहेब असेल, सूर्य माडिकर साहेब असेल, त्यावेळेचे भाषा पेट्रोल कार्यक्रम होते, या सर्वांनी मार्गदर्शन केलं आणि मला सांगितलं काम फक्तच कनिष्ठ वगैरे नसतं, जो जो व्यवस्थित केलं एकाचे 100 गाणे होतात हे त्यांचं वाक्य होतं आणि त्या वाक्याला अनुसरून मी इथं काम करायचं ठरवलं आणि मग इथं मुक्काम केला. मुक्काम केल्यानंतर पहिल्यांदा बघितलं तर वरती पत्र नाहीत, मागे दरवाजा नाहीत, अशा खोलीमध्ये आम्ही राहत होतो. आजच्या नवीन मंडळीसाठी हे वेगळं वाटेल कारण बी टाईप मध्ये राहताना सुद्धा त्यांना आपल्याला अम्युनिटीज कमी असं वाटतात, परंतु आम्ही G2 मध्ये राहत होतो. आम्हाला G2 दिली कॉमन मध्ये आणि अशा परिस्थितीत पहिल्या प्रकल्पात काम करत असताना आपल्याला काय करावं लागेल तर पहिलं सॅक्रिफाईस करायला लागेल, आपलं मन स्थिर ठेवावं लागेल आणि कामावर फोकस केला तर अपघात कमी होतात. म्हणून कामावर फोकस करा. नवीन माणसासाठी मी जे हे अनुभव आहे ते कामावर फोकस करा म्हणजे तुम्हाला अडचणी दिसणार नाही, तुम्हाला पॉझिटिव्ह मार्ग दिसेल, त्याच्यातून आपण बाहेर पडू. हा मला मार्ग ह्या लोकांनी दिला सुरुवातीला. आणि अधिकारी म्हणून तुम्ही अधिकारी आहात, डिसिजन मेकिंग तुम्ही कायम सांगतो, परंतु समोरच्याच ऐकून घ्या. तो मजूर आहे, तो शिपाई आहे, त्याचं केवळ काही मायने राखत नाही, पण त्यांनी जे पावसाळ्यात बघितले त्या पावसाळ्याचा जो सार आहे त्या अनुभवाचा तो तुम्हाला देत असतो, तो घ्यायची तयारी ठेवा. एवढं जरी केलं तर तुमचं आयुष्य सुजलाम सुफलाम होईल असं मला वाटतं. कोणीने एवढं मला भरभरून दिलेलं आहे. आणि माणसात आपल्याला परमेश्वर बघायचा आहे. मनुष्य कुठे हेच करी ईश्वर पूजा आहे. देवळात दगडात जाऊन काय बघण्यात मजा नाहीये, ते सांत्वन फळ असतं आणि हे पर्यंत आपल्याला जे देतो, एखाद्याला अडचणीला मदत करतो, गरजवंत हा सर्वात मोठा आपल्याला मार्गदाता असतो. मार्गदात्याला जर मदत केली तर आपल्याला खरोखर ईश्वर सेवा मिळते, देव भेटण्याचा आनंद होतो. म्हणून आपण वारी करतो. वारीमध्ये काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी मला ह्या जुन्या मंडळींनी शिकवल्या. आणि मग इथपर्यंत अनोरेखित म्हणून लागल्यानंतर तू इथं थांबू नको म्हणून सांगितलं. तू अजून पुढच्या परीक्षेत आहे, पुढच्या परीक्षेत आहे, पुढच्या परीक्षेत आहे, या चेअरपर्यंत आणण्याचं काम या मोटिवेशन लोकांनी केलं मला. म्हणून मी या ठिकाणी आलो. आज ही नवीन पिढी आली, त्यांच्याकडून आजच्या युगात मला ज्ञान मिळतं. तुमच्याकडून मी देत असलो तरी तुमच्याकडून बरंच मला मिळत असतो ते मी घेत असतो. तुमच्या नगरती ते मिळवत असतो कारण मिळवण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. कारण माझं हे कॅम्पस छोटं आहे, विहिरीचं सारखं जग आहे, त्याच्या भोवती मला जाता येत नाही कारण माझी कामाच्या अवस्थेमध्ये या परिस्थितीमध्ये लिमिटेशन्स आहे. पण तुम्ही बाहेरून आलात, नवीन शिकून आलात, ते शिकण्याचं देण्याचं एक बळ तुमच्याकडे असलं पाहिजे. काही लोक मनोबली करतात नवीन याच्यात, मला म्हणजे दुःख वाटतं सांगताना. आणि परंतु जे बरेचसे लोक आहेत ते आम्हाला देत असतात. या देण्याचं काम जर तुम्ही केलं
तर आमचे कोयना प्रकल्प सुजलाम सुफलाम होण्यासाठी कोणाची दुसऱ्याची तिरायतीची गरज नाही. तुम्ही जेवढे दिवस इथं काम कराल तेवढे दिवस स्वतःच्या मनाला तन धन अर्पण जर केला, डेडिकेटेड केला, तर कोयना प्रकल्प जसा पूर्वीच्या लोकांनी इथपर्यंत आणलाय तो पुढे नेण्याची ती जो तेवढं ठेवण्याचं काम हे आपल्याला करायचं आहे. मोडक साहेबांची आठवण येते मला. मोडक साहेबांनी सांगितलं आपल्याला एक असं आहे, मी त्यांना संकल्पना दिली, माझ्याकडे हा फोटोग्राफीचा खजाना आहे. मी जेव्हा कॉलेज आलो तर पोत्यात भरलेले जुने फोटो होते ते पण घेतले आणि माझ्याकडे असं आहे, आपल्याला काहीतरी करायला पैसा आहे, काय करायचं म्हटलं, पुस्तकात हे छापूया म्हटलं फोटो लिहावं असं नव्हतं. मग त्यांनी सांगितलं लिहायला सांगितलं, भाग्य मला मिळालं. शब्दांतर दुसऱ्यांकडनं करून घेतलं. त्यासाठी नाना जोशींचे पण मी आभार मानतो. स्वर्गीय साधे पेपरचे संपादक होते, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं की कसं लिहायचं, कसे मांडणी करायची. आणि हे सगळं करत असताना आपल्याला कोयना प्रकल्पाचा इतिहास कसा मांडायचा आहे, तो सकारात्मक असला पाहिजे, तो घराघरात पोहोचला पाहिजे. हा बोलण्याचं काम जर किंमत कमी झाली असती अजून जोरात झाली असती. पुस्तकाची किंमत खूपच जास्त आहे आणि हे करत असताना आपल्याला अनुभव बदल करण्याचं भाग्य शासनात कुठे मिळत नाही. लहान होतं मग सगळ्यात घेऊन आपण एकत्र केलं तर आपल्या कोयना कॅम्पसमध्ये अम्युनिटी काहीच नव्हती आणि ते आपण सुरू केलं. सगळ्यांनी दिलं, बरेचसे लोक होते याच्यामध्ये आलेले नाहीत की ते दांडिया उत्सव चालू केला आणि आज मीटिंग चालू आहे आणि त्याचा परिणाम असा सगळे एकत्र आले, सगळे देवबान विसरून त्यामध्ये मिसळत होते आणि त्याचं असं एकमेकाची देवाणघेवाण झाली आणि आपली हृदयाची भिडण्याची जी कला आहे ती तिथे साध्य झाली. आणि हे आपण जर केलं नसतं तर कोणीही करू शकत नव्हतं ते. आणि याच्यामुळे आपण एकमेकांबद्दल आत्मीयता निर्माण झाली आणि मग असे जे छोटे छोटे प्रसंग येतात, मी म्हणतो की त्याच्यामध्ये आपल्याला दुःख असेल एखाद्याच्या घरात तर आपल्याला जायची बुद्धी होते आणि आपल्याला ते काम आपलं वाटतं आणि आपल्याला त्याला मदत करायची वाटते. 2006 साली जो महापूर आला तेव्हा शिरमल साहेबांची आठवण येते. महापूर आल्यानंतर आम्हाला घाटगरला बोलवलं. इथले काम सोडून घाटगरला नॅशनल कॅलेमिटी झाली. तिथं भूकंप होता, काय नाही भूकंप होता. मी भूकंपात जन्मलेला 4 महिने असताना माझा भूकंप झालेला आहे. माझा जन्म झाल्यानंतर त्याच्यातून इथपर्यंत आपण 1,20,000 वर्ष मोजले. आता आपण म्हणतो की भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, त्याच्यातून सुद्धा तुम्ही वाचू शकता. आणि याचं सगळ्यात श्रेय आपल्याला घ्यायचं असेल तर तुम्ही स्वतः जागेवर काम केलं पाहिजे. तो काळ आला 2021चा. मी ज्यांच्याकडे जाऊन जगतो भाकरी खाली, त्यांनी मला सावली दिली, आधार दिला, प्रेमाचे शब्द दिले आणि ते जर आज मातीत गाडले जात असेल तर कुठल्या माणसाला वाटेल की आपण त्यांच्यासाठी काय करू नये. हीच भावना तिथं ओळख करून गेली. कुठलाही बंधन नव्हता, रस्ता नव्हता, गाडी नव्हती, काही नव्हती. कुठलाही निसर्ग आपण आणू शकत नाही हे मी माझ्या अनुभव सांगतो. आणि ती आजीबाई वाकड्यांची मला काढू शकणार बरेच सहकार्य होते त्याच्यात की मोठा डोंगर आणि त्या डोंगराच्या चिखलात आपण जाऊ शकतो. ही ऊर्जा येते कुठून तर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, ती येते आणि येते आणि येते. कुठे त्या आईच्या पोटाकडून शिकत नाही, मी तुमच्याकडून शिकतो, तुम्ही माझ्याकडून शिकता. एवढी जरी भावना ठेवली तर आपल्याला कॉलेज आपल्या जवळच आहे. आमचे सहकारी आहेत, मार्गदर्शक आहेत. हे जरी तांत्रिक नसले तर समाजामध्ये कसं धीटपणे वाढायचं ते आमचे मार्गदर्शक शिलावर करतात. त्यांचंही मी या ठिकाणी आई वडील त्यांना धन्यवाद देत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. की मी त्यांना लहानपणापासून बघतो. आयुष्यात खूप सारा वेळ प्रकल्पासाठी स्वतःचं घर आणि कुटुंब असं त्यांनी या प्रकल्पाला मानलेलं आहे. आताही त्यांनी जे उद्देश केले प्रकल्पाच्या भविष्यासाठी सुधारण्यासाठी ही कळमा त्यांच्या मनात आहे कारण हा प्रकल्पाचे त्यांचं स्वतः नाव प्रकल्पाच्या सेवा ते होते ते पण प्रकल्प कोयना भूमी त्यांच्या मधून कधी जाणार नाही असं मला वाटत नाही. जास्त वेळ येत नाही परंतु मला खूप शुभेच्छा देतो. त्यांनी पुढे काही ठरवले नाही, मला अजून काही कल्पना नाही, पण त्यांनी सर्वांचा असा विचार करते की स्वतःच आपण विचार करावा, स्वतःच तब्येत करून काळजी घ्यावी अशी विनंती आहे. एवढं